नमस्कार काका, एकदा आपला परिचय सांगा. नाव. संजय गुलाबराव कोंडेकर, कोंडेकर. पूस तालुका मोदी जिल्हा बीड. तर मित्रांनो, आज आपण पूस या गावामध्ये गडीचा व्हिडिओ घेण्यासाठी आलो होतो. तर या ठिकाणी आल्यावर आपल्याला एकदम सुंदर पद्धतीचा हा एक भव्य दिव्य पद्धतीचा जो की वापरात आहे असा वाडा पाहायला मिळाला, जो की कोंडेकर फॅमिलीचा आहे. तर किती रूम आहेत आपल्या आतमध्ये? तीन चार आहेत. किती आता कुटुंब राहता इथं या वाड्यामध्ये? एकच कुटुंब राहत आहे. बरं बरं. कोंडेकर साहेब, आतमध्ये येऊन आपण एक व्हिडिओ घेऊ. ताई, तुम्ही थोडंसं बाजूला जाता का? तुम्हाला हा व्हिडिओ नाही जमणार, मग घरचे नाराज होतील तुमचे. हां, तुम्ही असं एकदम लांब ठेवा जरा, आणि तुम्ही चला पुढं. तर मित्रांनो, खेडेगावामध्ये एकदम जुने वाडे जे की विटामध्ये नक्षीकाम केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यासोबतच आपल्याला वर पण खूप जुन्या पद्धतीचं एक बांधकाम जे की विटामध्येच आहे पाहायला भेटतं. सुंदर पद्धतीचा हा रेखीव पद्धतीचा चिऱ्यांचं आणि चुनखडीचं बांधकाम आपल्याला आज पाहायला मिळत आहे. दरवाजा बघू शकता, एकदम भक्कम पद्धतीची चौकट आणि दरवाजा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यानंतर मित्रांनो, संपूर्ण बांधकाम जे आहे चिऱ्यामध्ये आहे. सध्या या वाड्यामध्ये जे की एकदम सुस्थितीत आहे. माळूत पाहू शकता, एकदम जबरदस्त पद्धतीने मेंटेन केलेला हा वाडा आपल्याला पाहायला मिळाला. आतमध्ये खोली ना तिथं दरवाजा आहे का? अच्छा, अलमारी आहे. ते जुन्या काळातील अशा पद्धतीचे अलमारी आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी दुकान ही आपल्याला आज पाहायला मिळते, जे की एकदम सुरुवातीच्या भागामध्येच आपल्याला आढळून येतं. या ठिकाणी पण एक मित्रांनो अशा पद्धतीनं रूम आहे. आणि आतमध्ये आल्याच्या नंतर म्हणजे संपूर्ण वाडा आपला जो आहे चिरेबंदीमध्येच आहे. कारण मी खूप सारे वाडे पाहिले तर जे की मातीमध्ये आहेत, असं चिरेबंदी खूप कमी येतं. हा, तुमचा पूर्ण चिरेबंदी वाडा आहे. क्या बात आहे. तर खूप जुना वाडा आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी आपल्याला चुनखडी सोबतच थोडंसं माती आहे ना? हा, थोडंफार माती, पण बाकी मात्र चिरेबंदी आणि पूर्णपणे चुनखडीमध्ये बांधलेला वाडा पाहायला मिळाला. अशा पद्धतीनं जुनी या ठिकाणी बाथरूम पण आहे. त्यानंतर पाण्यासाठीचा हा हौद. आणि ह्या नवीन बांधल्यात का अगोदर इथं होत्या ऑलरेडी? अच्छा, जुन्या पायऱ्यांवरच विटानं पुन्हा मग जिना केलेला आहे. तर मित्रांनो, खूप सुंदर आणि जबरदस्त पद्धतीचा हा वाडा आपल्याला पूस या गावामध्ये पाहायला मिळाला. काका, धन्यवाद मनापासून, तुम्ही आम्हाला या व्हिडिओचं घराचं शूट करू दिलं. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. धन्यवाद. पाणी नाही जायचं या. हां.